अंजली दमानी यांनी जे सांगितलं होतं ते आज केलं। आज त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि कशा प्रकारे धनंजय मुंडेंनी ते कृषी मंत्री जेव्हा होते त्या काळामध्ये त्यांनी कशा प्रकारे घोटाळे केलेत हे त्यांनी उघड केलेलं आहे। आणि एका वर्षात त्यांनी 350 कोटींचे घोटाळे धनंजय मुंडेंनी केले जेव्हा ते कृषी मंत्री होते, असं अंजली दमानी यांचं म्हणणं आहे। त्याला उत्तर देताना धनंजय मुंडे असं म्हणाले की मला बदनाम करण्यासाठी माझ्यावरती हे चुकीचे आरोप केले जात आहेत, असं आता धनंजय मुंडे यांचं स्टेटमेंट जे प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेतली होती ते स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे। कसं झालंय बघा, म्हणजे पहिल्यांदा वाल्मिक कराड सोबत आपले संबंध आहेत हे जाहीर झाल्यानंतर धनंजय मुंडेंची प्रतिमा डागाळली गेलेली आहे आणि प्रत्यक्ष जे मसाजोगचे सरपंच आहेत संतोष देशमुख त्यांच्या खुनामध्ये वाल्मिक कराडचा प्रत्यक्ष संबंध आहे की नाही याची चौकशी अजून चालू आहे। आणि तसं जर का तपासात पुढे आलं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा जी मागणी जोर धरली गेले काही महिने जोर धरते ती मागणी आणखीन जास्त पुढे येताना दिसेल। त्याच्यावरती मग तुरुप का इक्का म्हणून मग धनंजय मुंडेंनी काय केलं होतं तर ते भगवानगडावरती गेले होते। तिकडे त्यांनी काय केलं, त्यांनी नामदेव शास्त्रींची भेट घेतली। त्याच्यानंतर मग नामदेव शास्त्रींनी येऊन सांगितलं की धनंजय असं काय करेल असं वाटत नाही। असं झाल्यानंतर एकीकडे राजकीय संदेश देण्याचा आणि दुसरीकडे आपला जो समाज आहे त्या समाजाला संदेश देण्याचा धनंजय मुंडेंनी एक चांगला प्रयत्न केला होता, एक चांगली खेळी खेळली होती, पण ती खेळी त्यांच्या अंगलट आली। कारण नामदेव शास्त्री जेव्हा हे म्हणाले की धनंजय असं काही करेल असं वाटत नाही, त्यानंतरच अंजली दमानी यांनी आपण मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं जाहीर केलेलं होतं। आणि त्याच्यानंतर आज अंजली दमानी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी जवळपास 350 कोटींचा घोटाळा ते कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 350 कोटींचा घोटाळा केला आहे असे आरोप त्यांनी केलेले आहेत। त्यांनी 5 महत्त्वाचे आरोप केलेत। ते एक आरोप काय आहेत हे आपल्याला ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहायचं आहे। काय आहेत अंजली दमानी यांचे आरोप? केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी 2016 साली डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना राबवली होती। राज्यांना हे धोरण बंधनकारक होतं, यात शेतकऱ्याच्या खात्यात थेट पैसे जमा होणार होते। मात्र धनंजय मुंडे यांच्या कृषी खात्यानं नियम पायदळीत उडवला। शेती संबंधित उपकरणं आणि खत खरेदी करताना मोठा भ्रष्टाचार केलाय। शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा झालेच नाहीयेत। नॅनो युरियाची 500 मिलीलिटरची बाटली साधारणपणे 92 रुपयांना मिळते, मात्र हीच बाटली 220 रुपयांना खरेदी करण्याचं टेंडर काढण्यात आलं। कृषी खात्याने 19,68,408 बाटल्या खरेदी केलेल्या आहेत। नॅनो DAPची एक बाटली ज्याची किंमत 269 रुपये आहे ती बाटली 590 रुपयांना खरेदी केली गेली। बॅटरी स्पेअरचा बाजारभाव 2,496 इतका असताना प्रत्यक्षात मात्र 3,425 रुपयांना हा स्पेअर खरेदी केलेला आहे। आता हे घोटाळे आहेत आणि हे घोटाळे मी जे कागदपत्र माझ्याकडे आहेत ती कागदपत्र मी सरकारला देणार आहे आणि हे घोटाळे आहेत हे सरकार नाकारू शकतच नाही असं छातीठोकपणे अंजली दमानिया सांगताना पाहायला मिळतात। दुसरीकडे आता मग अंजली दमानियांच्या म्हणण्याला दुजोरा मनोज जरांगेंनी दिलाय। धनंजय मुंडे हे पहिल्यापासून असेच आहेत आणि ते अशाच प्रकारचे कामं करतात असं काहीचं विधान त्यांनी केलेलं आहे। तर संदीप क्षीरसागर त्यांनी सुद्धा लगेच या वादामध्ये उडी घेतली आहे आणि अंजली दमानिया यांनी जे भ्रष्टाचाराचे पुरावे दिलेले आहेत जर त्याच्यात तथ्य असेल तर मग कारवाई झाली पाहिजे असं ते सुद्धा म्हणतायत। एकंदरीत राजकारण रंगतंय, मात्र धनंजय मुंडे यांच्यावरती अंजली दमानिया यांनी जे आरोप केलेत त्याच्यामुळे त्यांचा पाय आणखीन खोलात चाललाय हे नक्की आहे। अजित पवारांची आज त्यांनी भेट घेतलेली आहे। त्या भेटीमध्ये दोघांमध्ये काय चर्चा झाली हे अद्याप कळलेलं नाहीये। मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्ष धनंजय मुंडेंवरती काही कारवाई करतो का? जर हे आरोप खरे असतील तर त्या आरोपांबद्दल सरकार काय कारवाई करणार? तुम्हाला काय वाटतं? व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।